आषाढी एकादशी म्हणजे काय? आषाढ शुद्ध एकादशीला आषाढी एकादशी, शयनी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. त्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करतात असे मानले जाते. त्याच दिवशी पंढरपूरच्या विठोबाची यात्रा, वारी सर्वात मोठ्या भक्तिभावाने केली जाते. या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो, म्हणजे पुढचे 4 महिने साधुसंत प्रवास करत नाहीत. आषाढी एकादशीची कथा. एकादशीची पारंपरिक कथा भद्रासूर या दैत्याशी जोडलेली आहे. कथा: पूर्वी मूर नावाचा एक अत्यंत बलाढ्य राक्षस होता. त्याने त्रैलोक्य जिंकले व देवांना पराभूत केले. देवांनी विष्णूंना शरण जाऊन विनंती केली. भगवान विष्णूंनी मुराशी युद्ध केले. युद्ध खूप दिवस चालले, पण मुराला मारणे कठीण झाले. भगवान विष्णूंनी बद्रिकाश्रमात विश्रांती घेतली. तेव्हा मूर त्यांना मारायला आला. तेव्हा विष्णूंच्या शरीरातून एका तेजस्वी कन्या प्रकट झाली. तिने मुराचा वध केला. विष्णूंनी ती कन्या पाहून तिला वर मागायला सांगितले. तिने मागितले, जो या दिवशी माझे व्रत करील त्याचे सर्व पाप नष्ट होतील. विष्णूंनी ती कन्या एकादशी म्हणून प्रसिद्ध केली. सेवा आणि भक्ती कशी करावी? पंढरपूर वारी ही आषाढी एकादशीची शान आहे. वारकरी विठ्ठल नाम घेत पायी चालत पंढरपूरला जातात. त्या दिवशी उपवास करतात. काही लोक फळे, पाणी किंवा फक्त तूप गोड खातात. काही जण रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करतात. नामस्मरण करा, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हे नाम अखंड जपले जाते. दानधर्म करा, गरिबांना अन्नवस्त्र दान करणे, गोशाळेत गायींना चारा देणे, पंढरपूर वारीला मदत करणे. आषाढी एकादशीचे महत्त्व. पाप नष्ट होतात. चातुर्मासाच्या पुण्याची सुरुवात होते. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांसारख्या संतांनी विठोबावर अखंड प्रेम व्यक्त केले. हे व्रत जीवनात भक्ती, शांती व सद्गुणांची वाढ करते. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.